आज आपण अत्यंत महत्त्वाच्या आणि अत्यंत उपयोगी पडणाऱ्या टिप्स पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्याला जर ॲलोवेरा जेल काढायचा असेल तर ॲलोवेरा स्वच्छ धुवून घ्यायचा, त्यानंतर आपल्याला तो कापून घ्यायचा चाकूच्या सहाय्याने। त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने तो कट करून घ्यायचा आहे। एक साईडने आपल्याला कट करून घ्यायचा आहे, वरचं साल तेवढं आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्यानंतर काट्याचा चम्मच घ्यायचा आहे किंवा साधा चम्मच असेल तरी देखील चालेल। त्यानंतर आपल्याला चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने आतमधला जो जेल आहे तो काढून घ्यायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता आपण फक्त असं फिरवत आहोत आणि इथे हा जेल खूप इझिली निघत आहे। तर अशाच पद्धतीने तुम्ही हा ॲलोवेरा जेल खूप सोप्या पद्धतीने काढून स्टोर करून ठेवू शकता। हा तुम्ही फेसला लावण्यासाठी सुद्धा यूज करू शकता किंवा खोकला वगैरे झाला असेल तर तुम्ही हा खाऊ देखील शकता। जर तुम्हाला सुद्धा ही ट्रिक आवडली असेल जेल काढण्याची तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे बऱ्याचदा आपण शिमला मिरची आणतो आणि त्यानंतर त्या मिरचीमध्ये जो मिरचीचा भाग असतो तो काढण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने ट्रिकचा वापर करायचा आहे। ग्लास किंवा एखादी गोल छोटंसं आपल्याला झाकण घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ते या मिरचीवरती फिरवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण इथे गोलाकार फिरवून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आणि त्यानंतर याच्या ज्या बिया आहेत त्या खूप इझिली रिमूव्ह झाल्या आहेत। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। बऱ्याचदा आपले पाय दुखतात किंवा आपल्याला थकल्यासारखे जाणवते, तर अशा वेळी तुम्ही पायांची मालिश केल्यावर तुम्हाला नक्कीच खूप आराम वाटेल। त्यासाठी आपल्याला पायांना खोबरेल तेल लावायचं आहे आणि इथे आपण मालिश करण्यासाठी इथे काशाची वाटी घेतलेली आहे। या वाटीने मालिश केल्यामुळे खूप बरे वाटते। जर ही वाटी नसेल तर तुम्ही घरातली नॉर्मल स्टीलची वाटीसुद्धा यूज करू शकता। अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या संपूर्ण पायाची मालिश करून घ्यायची आहे। झोपतानाही मालिश केल्यामुळे झोप खूप छान लागते, एकदा नक्की ट्राय करून बघा। बऱ्याचदा आपल्याकडे असे छोटे डबे असतात आणि त्यामध्ये जर आपल्याला झाकण ठेवायचं असेल तर ते फिट बसत नाही किंवा ते ढक्कनाच्या वरती येतं आणि ढक्कन लागत नाही। तर अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे, डबल टेपची चिकटपट्टी घ्यायची आहे आणि ती आपल्याला एका बाजूला लावून घ्यायचं आहे आणि त्या डबल टेपच्या चिकटपट्टीवरती आता आपल्याला चमचा चिपकवून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण यामध्ये चमचा खूप इझिली ठेवलेला आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, खूप उपयोगी पडणारी ही किचन टिप्स आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा। आता पुढचे आपण टिप्स पाहूया। बऱ्याचदा आपण काहीही ऑर्डर करतो आणि अशा वेळी आपल्याला अशा कागदाच्या पिशव्या भेटतात, पेपर्स बॅग भेटतात, तर त्या आपण खूप वेळा फेकून देतो। तर त्या फेकून न देता त्याचा कसा वापर करायचा, ते उपयोगात कसे आणायचे ते आज आपण पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्याला ही बॅग आहे ती आतमधून फोल्ड करून घ्यायची। तर ही बॅग तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हळूहळू याच्या आतमध्ये घालून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपल्याला ती फोल्ड करत न्यायची आहे। सर्व बाजूने आपण ती फोल्ड करून घेणार आहोत। जेवढी आपल्याला मोठी हवे तितकी आपण ठेवू शकतो किंवा जवळजवळ अर्ध्यापर्यंत आपण इथे फोल्ड करून घेतलेली आहे। इथे तुम्ही बघू शकता फोल्ड करून झाल्यानंतर हाताच्या साहाय्याने थोडंसं आपल्याला प्रेस करत न्यायचं जेणेकरून ती पूर्ण सेट होईल। तर अशा पद्धतीने इथे जी आपण पेपर बॅग फोल्ड करून घेतलेली आहे, आता आपण याचा वापर खूप साऱ्या गोष्टी ठेवण्यासाठी यूज करू शकतो। तर तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या वस्तू ठेवू शकता किंवा इथे आम्ही कपडे ठेवणार आहोत तर यामध्ये आपण कपडेसुद्धा ठेवू शकतो, रोजच्या वापरातले किंवा जे नवीन असतील, जे आपल्याला यूज करायचे नसतील ते सुद्धा आपण यामध्ये ठेवू शकतो किंवा एखादे भांडी वगैरे असतील ती सुद्धा आपण यामध्ये ठेवू शकतो। आता आपण इथे यामध्ये कपडे ठेवणार आहोत, तर तुम्ही बघू शकता यामध्ये ठेवल्यामुळे हे छान असे ऑर्गनाइज राहतात आणि यामध्ये एकाच वेळी आपण खूप सारे कपडे स्टोर करून ठेवू शकतो। अत्यंत उपयोगी आणि महत्त्वाची अशी ही टिप्स आहे। बऱ्याचदा आपण कपडे इकडे तिकडे टाकून देतो, तर अशा पद्धतीने ते छान ऑर्गनाइजसुद्धा राहतात आणि आपण याला खूप छान प्रकारे स्टोरसुद्धा करून ठेवू शकतो आणि यामुळे आपली बरीचशी जागासुद्धा वाचते। तर इथे स्पेससुद्धा स्टोअर होत आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने अशा बॅगचा वापर एकदा नक्की ट्राय करून बघा। बऱ्याचदा आपल्याकडे टॉवेल वगैरे ठेवण्यासाठी
हँगल्स नसतील तर आपण बांगडीच्या सहाय्याने अशा पद्धतीने हँगल्स बनवू शकतो। इथे तुम्ही बघू शकता आपण यामध्ये बांगडी अडकवलेली आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये रुमाल टाकलेला। तर तुम्ही बघू शकता बांगडीचा आपण किती छान पद्धतीने वापर केलेला आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। आणि जर कडधान्यांना छान मोड आणायचे असतील तर ते थोडा वेळ भिजले की त्याला रुमालामध्ये बांधून ठेवायचे आणि त्यानंतर त्याला खूप सारे मोड्स येतात। इथे तुम्ही बघू शकता। तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही टिप्स नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।